जय शिवराय मित्रांनो, कृषी जागृती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज मी कांदा भावाबद्दल बोलणार आहे. तरी हे बघा, मागं लाल कांदा आहे आमचा. तर जवळपास आम्ही 1 ते 1.5 एकर लाल कांदा केला होता. म्हणजे जास्त पण आहे, पण सध्या हा कांदा काढायला आला आहे. त्यात रोगामुळे कांदा लेट झाला होता आणि जो आपण 3 महिन्यात कांदा येतो तो काय आला नाही. त्यामुळे अजून 1 महिना वाढला आणि त्यानंतर काय आलं की स्टार्टिंगला कांद्याला जास्त भाव होता आणि तेव्हा रोगराईमुळे कांदा काय आला नाही. आणि आता आमचा कांदा आला तर कांदा भाव थोडासा कमी झालेला आहे. म्हणजे जवळपास 4,000 रुपये भाव होता आम्ही आधी कांदे जेव्हा आला असता तेव्हा. पण आता जवळपास 2,000 रुपये ते 2500 रुपये कांदा आहे. म्हणजे जवळपास रोगराईमुळे म्हणतो ना आपण की आमचा जवळपास 2,000 तोडा झाला पर क्विंटल मागे. तर असं कांद्यामध्ये चालवत असतं. आता हा लाल कांदा आलेला आहे, पण तो काही चांगला आलेला नाही. त्यानंतर तुम्ही बघा की अजून मागं भरपूर कांदा आहे की तसाच आहे. म्हणजे तो एकसारखा कांदा आला नाही, तर मागं पुढे कांदा आला. तर हे रोगराईमुळे असं चालूच असतं कांद्यामध्ये. तर आता कसं आहे, लाल कांद्याला पहिल्यासारखं ॲव्हरेज निघत नाही. आणि विषय काय आला आहे की भरपूर खर्च वगैरे सगळ्या गोष्टी वाढल्या आहे आणि रोगराईमुळे पण कांद्या पण त्याचं उत्पादन म्हणजे जास्त येत नाही. आता हा जवळपास फक्त 7-8 क्विंटल कांदा आहे आणि आधी पण 2 क्विंटल कांदा निघाला होता. 2 ते 3 क्विंटल. म्हणजे बघा तुम्ही की एकरामध्ये जवळपास 20 ते 25 क्विंटलसुद्धा कांदा जास्त निघत नाही. तर मग काय कांदा परवडणार कसा? आणि खर्च तर आहे तेवढाच आहे. खर्च तर इतका वाढून गेला आहे की विचारायची गोष्ट नाही. एकरी जवळपास 40,000 ते 50,000 खर्च येतो आणि त्यात जर कांद्याला जर 1,000-1,500 भाव आला तर अजिबात कांदा परवडत नाही. म्हणून कांद्याला जर जवळपास 2500 ते 3,000 रुपये भाव असला तर, आणि त्यात जर 30 क्विंटल कांदा निघाला तर आपल्याला जवळपास 60,000 ते 70,000 रुपये किंवा 70,000 ते 80,000 रुपये होता. म्हणजे विषय असा आहे की आपण 50,000 रुपये घालायचे एकरीसाठी आणि कांदा आपल्याला त्याला 30,000, म्हणजे 30,000 आपण 4 महिन्यासाठी 4 महिने कष्ट करून 30,000 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटतात. म्हणजे कधी-कधी असं वाटतं की कांदा न केलेला परवडतो. पण योगायोगाची गोष्ट आहे. जर पाहू आता हा 4,000 रुपये भाव असता तर कांदा परवडला पण असता. पण ठीक आहे, जे आहे ते पदार्थ पाडून घ्यायचं. शेतकऱ्याचं असंच आहे. शेतकऱ्याच्या हातात काही भाव नसतो. म्हणून शेतकऱ्याचं कसं आहे, सगळं वातावरणावर परत मालभावावर डिपेंड असतं. त्याला म्हणून शेतकरी हा एक शेती करायची म्हणजे जुगारच म्हटलं जातं. पण ठीक आहे, शेतकऱ्याचं असं आहे की शेतकऱ्या कधी उपाशी राहणार नाही आणि शेतकऱ्याचं पोट हे नक्की भरत राहणार. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला, तर तुमच्याकडे कांद्याला काय भाव आहे, तुमच्याकडे कांद्याचं उत्पादन किती होतं याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. आपण त्यावर नक्की बोलूया. धन्यवाद.